देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया आहे, आतंकवाद भगवान न कभी था ना है ना कभी रहेगा अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ही सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर दिग्विजय सिंग यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली, ते काय म्हणालेत आपण पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, भगवा आतंकवाद हा कधीच नव्हता, नसेल किंवा या पुढच्या काळातही नसणार आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आहे। भगवा आतंकवाद न था न है ना रहेगा एवढ्या एका वाक्यात त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिलेली आहे। पुरेशी सूचक अशी प्रतिक्रिया आहे। दिग्विजय सिंग काय म्हटलेत आपण ऐकूयात। धर्म के आधार पे आतंकवाद नहीं होता है, ना हिंदू आतंकवाद होता है, ना इस्लामिक आतंकवाद होता है। हर धर्म प्रेम, सद्भाव, सत्य और अहिंसा का रूप है। कल यही कहा था मिश्रा जी ने कि हिंदू आतंकी नहीं हो सकता। आप मानते हैं कि आज के फैसले के बाद वो देखिए, ना हिंदू आतंकवादी हो सकता, ना मुसलमान हो सकता है, ना सिख हो सकता, ना ईसाई होता है। केवल कुछ लोग होते हैं जो कि धर्म को नफरत की तरह उसका हथियार उपयोग करते हैं, वही आतंकवाद को जन्म देता है। लेकिन बीजेपी तो ये कहती रही है सर कि हिंदू टेरर का जो शब्द था वो कांग्रेस ने दिया था। बिल्कुल गलत कहते हैं, बिल्कुल गलत कहते हैं। इतरही काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत या निकालासंदर्भात, त्या काय आहेत आपण पाहूयात। तर तुमच्या आमच्या सनातन हिंदू धर्माचा भगवा ही आमची श्रद्धा आहे, आमची आस्था आहे। छत्रपती शिवरायांपासून प्रत्येकाने त्या भगव्याला आपण सगळे नतमस्तक होतो। त्या भगव्याला ह्या काँग्रेसवाल्यांनी आतंकवाद सोबत जोडलं। सतयुगात पण पाहिलं, त्रेता द्वापारमध्ये पण पाहिलं की सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही। अंततः सत्याचा विजय झाला आणि क्रूर काँग्रेस सरकारचा काळ हिंदू विरोधी कसा होता ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। जे ट्रेन धमाक्याच्या संदर्भात असू द्या किंवा मालेगावच्या संदर्भात असू द्या, आता ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार धावून सुप्रीम कोर्टामध्ये गेलं की नाही आम्हाला हे मान्य नाही आहे, आता या प्रकरणामध्ये ही महाराष्ट्र सरकार धावून जाणार आहे का हे सांगण्यासाठी की नाही आम्हाला हे कोर्ट हे मान्य नाही आहे। आज जो फैसला आलेला आहे त्याबद्दल काय म्हणणार आपण? आज एक मिनिट, आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। आज या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत। परवा संसदेमध्ये जे देशाच्या मंदिरामध्ये संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की हिंदू कधी आतंकवादी असू शकत नाही, त्याच्यावर आज माननीय विशेष NIA सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। आज ATSनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्बब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते
ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्स्ड आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून DGATS यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले. हा दुसरा भाग. त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही. कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या 2 रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही. मग ती भोपाल असेल, फरीदाबाद असेल, अजून कुठली असेल, या नाशिक असेल, या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग झालेल्या नाहीत. याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली. त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला. याच्यामध्ये 40हून जास्त साक्षीदार हे प्रॉसिक्युशननी पोलिसांनी जे त्यांचे स्टेटमेंट्स घेतले होते त्याबरोबर त्या साक्षीदारांनी जबाब दिले नाहीत आणि माननीय न्यायालयासमोर जे खरं आहे की कसं ATSनी त्यांना दागदबोच्चा करून धमकावून त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना धमक्या देऊन त्यांची मारहाण करून त्यांची प्रताडना करून खोटे स्टेटमेंट्स त्यांच्याकडनं वधवून घेतले होते याची शहानिशा या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने केलेली आहे. आणि ह्या पद्धतीनं कोणताही पुरावा सबळ पुरावा मिळून न आल्याने आणि कोणत्याही आरोपीचा सदोष किंवा सदृश्य कोणताही सहभाग या कोणत्याच गुन्ह्यामध्ये मिळून न आल्याने अजून एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो. ज्या खोट्या पद्धतीने MCOCA जो आपल्याकडचा महाराष्ट्रामधला सगळ्यात खडतर किंवा ड्रेकोनियन लॉ आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट, तो ज्या खोट्या पद्धतीने ह्या सगळ्या आरोपींवर लावला गेला त्याच्या अंतर्गत त्यांचे खोटे जबाब नोंद केले गेले, चुकीचे जबाब नोंद केले गेले आणि त्याचप्रमाणे त्यांच्या नार्को अनालिसिस चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या पण त्या रिलाय केल्या गेल्या नाहीत.